नमस्कार. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक 29/2/2024चे पत्र. विषय आहे इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 7 डिसेंबर 2023 नुसार अंमलबजावणी करण्याबाबत. वरील संदर्भीय विषयान्वये महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार हक्क नियम 2023 सुधारणा अधिसूचनेनुसार इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती सन 2023-24 पासून लागू करण्याबाबत संदर्भ क्रमांक 7 नुसार निश्चित करण्यात आलेली आहे. सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भित नियोजन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 7 मध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 8 अन्वये आपणास सहनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्तमधील सूचना व संदर्भ क्रमांक 7च्या शासन निर्णयानुसार कार्यवाहीची अंमलबजावणी करण्याबाबत कळविण्यात आले होते. संदर्भ क्रमांक 8 अन्वये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना इयत्ता 5वी व 8वीच्या वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका राज्य स्तरावरून पुरवण्यात येतील असे कळवण्यात आले होते. तथापि संदर्भ क्रमांक 7 व 9 अन्वये शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळा स्तरावर तयार करण्यात याव्यात असे नमूद केलेले असल्याने इयत्ता 5वी व 8वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्याबाबत आपल्या अधीनस्थ सर्व शाळांना अवगत करावे. इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव होण्याकरिता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकाचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच संदर्भ क्रमांक 7 अन्वये शासन निर्णयानुसार इयत्ता 5वी व 8वीच्या वार्षिक परीक्षेबाबत कार्यवाही करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळांना अवगत करावे. सोबत शासन निर्णय दिलेला आहे. धन्यवाद.